अक्षय तृतीयेचा खास उपाय जव बार्लीचा साधा उपाय धनसमृद्धीसाठी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीयेला काय उपाय करायचे या विषयावर लेख पाहणार आहोत. तर तो तुम्ही नक्की वाचावा ही सर्वांना नम्र विनंती आहे. आता आपण लेखाला सुरुवात करूया. आता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण सोन्याची खरेदी करतो. किंबहुना सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आणि सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व असलेला जव हे धान्याचा एक प्रकार आहे. या धान्याचे आहे, याला बार्ली असे सुद्धा म्हणतात. आता या धान्याचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक महत्त्व आपण अगोदर बघूया. आता अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जव म्हणजे बार्लीचा हा साधा उपाय केल्याने तुमचे समृद्धीचे दारं उघडतील. आता भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया हा दिवस अबुझ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. आता या दिवशी जे काही सत्कर्म करतो त्याचे फळ कधीही संपत नाही, ते अक्षय राहते. म्हणजे अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा ही लोकप्रिय असली तरी शास्त्रामध्ये जव म्हणजे बार्ली याची खरेदी करणे आणि त्याचा उपाय करणे हे सोन्या इतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त फलदायी मानले गेलेले आहे. तर आपण बघितले आता जव या धान्याचे अक्षय तृतीयेच्या दिवशी किती महत्त्व आहे. आता आपण हे उपाय करायचे आहेत. आता हे उपाय कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. आता हे जव या धान्याचा उपाय कसा करायचा. आता पहिला उपाय बघूया. जव आणि भगवान विष्णू यांचा संबंध. धार्मिक ग्रंथानुसार जव हे पृथ्वीवरील पहिले धान्य आहे. जेव्हा सृष्टीची रचना झाली तेव्हा सर्वप्रथम जवाचे पीक आले. आता भगवान विष्णूंना यज्ञरूप मानले जाते आणि यज्ञामध्ये जवाला सुवर्ण मानले जाते. आता मत्स्य पुराणानुसार अक्षय तृतीयेला जवाचा वापर केल्याने व्यक्तीला सूर्य यज्ञासारखे फळ मिळते. यज्ञासारखे फळ मिळते. आता दुसरा उपाय कसा करायचा. धनसमृद्धीसाठी जव बार्लीचा प्रभावी उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की कष्ट करूनही यश मिळत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही, तर या अक्षय तृतीयेला खालीलप्रमाणे तुम्ही विधी करावा. आता हा विधी कसा करावा. साधन सामुग्री या विधीसाठी मूठभर स्वच्छ जव घ्यायची, एक छोटा लाल किंवा पिवळा रेशमी कपडा घ्यायचा आणि गंगाजल आणि थोडेसे केशर घेऊन पुढील प्रमाणे याचा विधी करावा. आता हा विधी कसा करायचा ते आता आपण बघूया. आता सकाळी लवकर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. सकाळी उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करायचे. देवाऱ्यासमोर बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे ध्यान करावे आणि जवावर थोडेसे गंगाजल शिंपडावे. म्हणजे बार्लीवर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करून घ्यावे. त्यानंतर एका वाटीत जव ठेवून त्यावर चंदनाचा टिळा लावावा आणि त्याच्यानंतर मंत्रोच्चार करावे. आता विष्णू सहस्रनामाचे पाठ करावा किंवा किमान 108 वेळा ओम श्री ह्री श्री कमले कमलाये प्रसिद्ध श्री ह्री श्री लक्ष्मे महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप करावा. याचा जप केल्यानंतर ती पोटली तयार करून घ्यावं. म्हणजे ते धान्य त्याच्यात बांधावे. अशी पोटली तयार करून पूजेनंतर हे जव लाल कपड्यात बांधावे आणि ही पोटली आपल्या तिजोरीत किंवा धनाच्या ठिकाणी ठेवावे. आता हे धनाच्या ठिकाणी ठेवावे. हे केल्याने या उपायाचा परिणाम काय होतो की असे मानले जाते की तिजोरीत जव ठेवल्याने घरात
स्थिर लक्ष्मी वास करते. जव हे समृद्धीचे प्रतीक असल्याने ते घराकडे धन खेचून आणण्याचे काम करते. तर हा उपाय आपण दुसरा उपाय पाहिला. तर आता बघूया आपण जवाचे अजून काय महत्त्व आहे. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघूया आपण जव दान केल्याचे महत्त्व. आता अक्षय तृतीयाला केवळ जव खरेदी करणे पुरेसे नाही तर त्याचे दान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पितृदोष निवारण होते. या दिवशी जवाचे दान केल्याने पितरांना तृप्ती मिळते. असे म्हणतात की या दिवशी दिलेले जव दान, आता जे आपण जव दान करतो ते परलोकात सोन्याच्या रूपात मिळते. आता ग्रहदोष शांती. जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू किंवा शनीचा त्रास असेल तर अक्षय तृतीयाला जव वाहत्या पाण्यात प्रवाहित करणे किंवा गरिबांना सातूचे पीठ दान करणे हे अत्यंत गुणकारी असे ठरते. आता हा आपण तिसरा उपाय पाहिला. आता चौथा उपाय बघूया. तर घराच्या ऊर्जेसाठी उपाय. घरामध्ये ऊर्जा राहावी यासाठी आपण हा उपाय पाहणार आहोत. आता घराच्या ऊर्जेसाठी उपाय. वास्तुशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडे जव घेऊन ते घरातील एका मातीच्या कुंडीत पेरावे. एक कुंडी घ्यावी आणि त्यामध्ये ते जव पेरावेत. जसे जसे ते जव रुजतील आणि वाढतील, जसे जसे त्याच्यामध्ये ते जव उगवतील तशी तशी तुमच्या घराची आर्थिक प्रगती होईल अशी जुनी धारणा आहे. जर ते जव दाट आणि हिरवेगार आले तर ते येणाऱ्या वर्षात सुख समृद्धीचे संकेत मानले जातात. आता हा आपण चौथा उपाय जवाचा पाहिला. आता आपण बघूया पाचवा उपाय काय आहे तो. आता जव हाच खरा अक्षय ठेवा आहे. आता आजच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना प्रत्येक सामान्यांना सोने खरेदी करणे शक्य नसते. मग अशा वेळी जव हा उत्तम पर्याय आहे. जव हे अन्नाचे पूर्ण रूप आहे. ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो आणि तेथे अक्षय तृतीयेला जवाचे पूजन होते. जिथे अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहतात. आता आपण बघू. थोडक्यात सांगायचे तर अक्षय तृतीया हा केवळ प्रदर्शनाचा नाही तर श्रद्धेचा सण आहे. या दिवशी जव म्हणजे बार्ली घरी आणणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखे आहे. तर हा साधा आणि सोपा आणि शास्त्रोक्त उपाय तुमच्या आयुष्यात धन, धान्य आणि मानसिक शांती घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर मित्रमैत्रिणींना आत्ता आपण अक्षय तृतीयेला जव या धान्याचे कशा प्रकारे उपाय आपल्या घरात धनलक्ष्मी प्राप्त होण्यासाठी करायचे तर हे आपण वरील उपाय बघितले. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीया या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जर हा उपायाचा लेख आवडला, वरील जे उपाय सांगितले हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायला विसरू नका. तर वरील जे उपाय सांगितले तर तुम्ही या अक्षय तृतीयेला हे उपाय नक्की करून बघा आणि त्याचा रिझल्ट काय येतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर लेख आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि यामधील उपाय तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीया या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.